भंडारा में आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार गुट के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल ने स्पष्ट किया कि स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव पार्टी अपने दम पर लड़ेगी। उन्होंने कहा कि संगठन मजबूत है और स्थानीय स्तर पर कार्यकर्ताओं का उत्साह देखकर पार्टी ने निर्णय लिया है। बिहार विधानसभा चुनाव को लेकर पत्रकारों ने जब सवाल पूछा कि अजित पवार गठ के सभी 16 उम्मीदवारों की जमानत जब्त हुई और क्या उम्मीदवार देने के लिए चेतावनी दी गई थी, इस पर प्रफुल्ल पटेल ने सफाई देते हुए कहा कि बिहार चुनाव में पार्टी का कोई विशेष आग्रह था ही नहीं। मान्य करावंच लागेल की आज भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते आहे आणि आज बिहारचा पण विजय जर झाला, ठीक आहे, नितीश कुमारजी तर नक्कीच लोकप्रिय आहे आणि त्यांच्याविषयी लोकांना खूप आदर आहे, सहानुभूती पण होती की जवळपास एवढे 20 वर्षापासून त्यांनी नेतृत्व दिलं आहे। पण सोबत भारताचे सर्वात लोकप्रिय नेते ते नरेंद्र मोदी आणि त्यांची नीती, त्यांची दिलेली योजना ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे, त्याचाही एक म्हणजे परिणाम आहे आणि त्याची पावती आहे। आज बंगालमध्ये पण उद्याच्याला इलेक्शन जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे, त्या बंगालच्या निवडणुकीमध्येही नक्कीच भारतीय जनता पार्टीचा चांगला म्हणजे तिथे प्रदर्शन राहील। त्याचे कारण आहे की मागच्या वेळी सुद्धा जवळपास पहिल्यांदाच म्हणजे निवडणुकी मोठ्या प्रमाणात लढून त्यांनी जवळपास 75 जागा निवडून आणली होती।